नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इथे रागिनी ही तिथेच मेडिकल काउन्सिलच्या बाहेर उभी असते आणि सगळं काही घडलंय त्यामुळे तिला खूप जास्त आनंद झालेला असतो. तेवढ्यातच भूमी बाहेर येते आणि भूमी बाहेर आल्यानंतर आता रागिनीला म्हणते की काय संकर्षण आणि आकाश एकमेकांच्या विरोधात उभे आहेत, एकमेकांशी भांडत आहेत, त्याचा तुम्हाला खूप जास्त आनंद झाला असेल ना. त्यावेळेला मग रागिनी तिला बोलते की ए बाई, मला ना कशाचाच काहीच आनंद झालेला नाही आहे. मला का आनंद होईल मला सांग. उलट ना मला आकाशबद्दल खूप वाईट वाटतंय. एकतर त्याची बायको त्याला सोडून गेली आहे आणि त्याच्या आयुष्यात हे नवीन संकट हे संकर्षणने होऊ घातलं आहे. त्यामुळे त्याची परिस्थिती आणखीनच वाईट होती आहे. त्याला आणखीन कुठे स्थिरस्थावर होताच येत नाही आहे. तेव्हा मग भूमी तिच्याकडे बघत राहते आणि म्हणते की एक मिनिट, संकर्षणने हे काहीही केलेलं नाही आहे. ना संकर्षणने काही केलं आहे ना आकाशने काही केलं आहे. हे सगळं घडवून आणणारा ना कुणीतरी तिसराच व्यक्ती आहे आणि ती तिसरी व्यक्ती म्हणजे तुम्ही आहात अशी ना माझी दाट संशय आहे. आणि असा संशयच मला आता वाटतोय की तुम्हीच हे सगळं केलेलं आहे. तेव्हा मग रागिनी म्हणते की झालं मला वाटलंच होतं. तुझ्या संशयाची सुई ही नेहमी माझ्याजवळच कशी येऊन अडकते गं. म्हणजे प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टीत तू मलाच का जबाबदार धरतेस. तेव्हा भूमी म्हणते की अहो तुम्हालाच जबाबदार धरणार ना याविषयी. कारण तुम्हाला माहिती आहे का, गायकवाड सरांनी ना मला गुन्हेगार पकडायची एक ट्रिक सांगितली होती. सगळ्यात आधी गुन्हा घडला की त्या गुन्ह्यामागचा मोटिव्ह काय आहे तो समजून घ्यायचा आणि तो मोटिव्ह समजल्यानंतर हा गुन्हा घडल्याने सगळ्यात जास्त फायदा कोणाचा होणार आहे हे सगळं आपण बघायचं आणि त्यानंतरच मग ठरवायचं. आणि हे सगळं झाल्यानंतर माझ्या एकच गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे हे घडल्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये फायदा कोणाचा होणार आहे. तर रागिनी पटवर्धन या सगळ्याचा फायदा हा तुम्हाला होणार आहे आणि तुम्हाला हे सगळं फायदा झाल्यानंतर आनंदच होणार आहे, बरोबर ना. त्यामुळे तुमच्याकडे संशयाची सुई उळती. आता या सगळ्यामध्ये मी अगदी खोलवर शिरणार आहे. काही झालं तरीही तुम्हाला एक्सपोज केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. रागिनी अशी तिला आता बघतच राहते आणि भूमी तिला धमकी देऊन आता बाजूला निघून जाते. आणि त्यानंतर मग आता भूमी हे त्या ऑपरेटर म्हणजे CCTV ऑपरेटरकडे आलेली असते आणि त्याच्याकडे येऊन भूमी ते CCTV फुटेज मिळते की नाही याची वाट बघत असते. तिला फ्लॅशबॅकमध्ये आठवतं, संकर्षण तिला म्हणतो की भूमी, मला ना हे प्रकरण काही कळतच नाही आहे. मी अगदी व्यवस्थित इंजेक्शन प्रिस्क्राईब केलं होतं. त्यानंतर मला ते नर्सने आणून दाखवलं देखील आणि तेच इंजेक्शन मी देणार होतो. परंतु तेवढ्यात मला बाहेर इमर्जन्सी कॉल आला आणि म्हणूनच मी बाहेर आलो. आणि बाहेर आल्यानंतर ते इंजेक्शन कोणी दिलं, काय दिलं हेही मला समजलं नाही. आणि नंतर मी कोलतेच्या बायकोशी बोलण्यासाठी इथे रूमवर आलो आणि तेवढ्यातच सिस्टरने मला सांगितलं की कोलते इज नो मोर. मग या सगळ्यामध्ये मधल्या काळात काय घडलं ना हे मलाच कळलेलं नाही आहे. कोलतेला चुकीचं इंजेक्शन कसं काय गेलं, नक्की काय घडलं हा प्रश्न संकर्षणला पडतो. कारण काही केल्या कोलतेचं हे सगळं मध्येच कसं काय झालं हा प्रश्न त्या विचार करतच बसलेला असतो. भूमीला ते सगळं आठवतं आणि भूमी लक्षात घेते की हे सगळं काय घडलं होतं नेमकं मधल्या काळात. नंतर मग भूमी ही त्या ऑपरेटिंग रूममध्ये असताना तिच्या लक्षात येतं की हे सगळं संकर्षण असं करणार नाही. नक्कीच ते जे काही म्हणालेत ना त्यामध्ये तथ्य आहे. मग ती त्या ऑपरेटरला विचारते की दादा काही मिळालं आहे का. तेव्हा तो म्हणतो की मॅडम, मारहाणीच्या आधीचे जे ऑफिसमधले म्हणजे जे हॉस्पिटलमधले व्हिडिओ आहेत ना ते व्हिडिओ जरा ब्लीच होत आहेत, म्हणजे ते प्रॉपर दिसत नाही आहेत. तेव्हा मग ती म्हणते की काय व्हिडिओ दिसत नाही आहेत. आता ती टेन्शनमध्ये येते. तिला कळून चुकलेलं असतं की नक्कीच हे कोणीतरी मुद्दाम घडवलेलं आहे. त्यावेळेला मग तो म्हणतो की मॅडम थांबा, परंतु त्या दिवशी जी मारहाण झाली होती ना तो व्हिडिओ हा ओपन होतो आहे. तेव्हा भूमी म्हणते की हो प्लीज तो व्हिडिओ ओपन करा. तेव्हा मग तो म्हणतो की हो थोडा वेळ द्या मला, तो व्हिडिओ आताच ओपन होईल. तो एक व्हिडिओ फक्त आपल्याला दिसतोय. मग त्यानंतर भूमी म्हणते की बरं ठीक आहे दाखवा तो व्हिडिओ. मग भूमीच्या लक्षात येतं की त्या व्हिडिओवरून तरी काहीतरी दिसत असेल. मग तो म्हणतो की हे घ्या मॅम, व्हिडिओ ओपन झाला. आता भूमी तो व्हिडिओ बघायला लागते आणि भूमी ज्या प्रकारे ते जे गुंड असतात त्यांना पळवून लावत असते आणि तोच व्हिडिओ आता तिकडे प्ले झालेला असतो आणि भूमी ही अगदी दांडक्यानं त्यांना भीती दाखवून पळवत असते. तेवढ्यातच जो व्हिडिओ असतो त्यामध्ये दीपकचा चेहरा भूमीला थोडासा हलकासा दिसतो, कारण पळत असताना त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क थोडासा खाली येतो. भूमी त्याला म्हणते की प्लीज हा व्हिडिओ इथेच पॉज करा, मला हा माणूस काय आहे ते बघायचं आहे, कोण आहे. तेव्हा मग तो व्हिडिओ तिथल्या तिथे पटकन पॉज होतो आणि पॉज झाल्यानंतर दीपकच्या चेहऱ्यावरचा जो मास्क असतो तो बाजूला झालेला असतो. भूमी म्हणते की बरोबर हाच तो व्यक्ती, तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा जरा झूम करा. तेव्हा मग व्हिडिओ झूम केल्यानंतर भूमीला कळतं की बरोबर हीच ती व्यक्ती आहे, म्हणजेच हाच तो व्यक्ती आहे
जो मला आमच्या इथे फुटेज बघताना म्हणजेच मला जे मनूने फुटेज दिलं होतं ते बंगल्याच्या बाहेर देखील हाच दिसला होता. आता भूमी कन्फर्म होते की नक्कीच ह्या माणसाचा या सगळ्या प्रकरणाबरोबर काहीतरी हात आहे. नक्कीच याने काहीतरी केलं आहे असं भूमीच्या लक्षात येतं. भूमी म्हणते की नक्कीच मला तरी वाटते हे सगळं घडवून आणण्यामागे ना या माणसाचाच हात आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की बरं तुम्ही एक काम कराल का? हे जे काही फुटेज आहे ते तुम्ही मला एका पेनड्राईव्हमध्ये घालून देऊ शकता का? तेव्हा तो म्हणतो की बरं ठीक आहे मॅम. म्हणूनच तेवढ्यातच ती म्हणते की एक्सक्यूज मी, हा जरा मला कॉल आला आहे. तेव्हा मग ती पटकन बाजूला जाते आणि मनू म्हणते की ताई तू कशी आहेस? तेव्हा ती म्हणते की मी ठीक आहे. तेव्हा त्यानंतर ती म्हणते की असाच फोन केला होता सहजच. हे संकर्षण आणि भाऊजींमध्ये जे काही चालू आहे ना, त्यामुळे खरं तर मला खूप टेन्शन आलं आहे. या सगळ्या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं आहे गं. आपल्या ऑफिसचीही यामध्ये बदनामी होती आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की हो मला समजतं आहे. खरं तर हे सगळं जे काही घडतं आहे ना, त्यामुळे खरं तर खूप मोठा प्रॉब्लेम होतो आहे. परंतु काहीच घाबरण्याची गरज नाही आहे. म्हणून त्या सगळ्याचा शोध मी घेत आहे. आणि ना तुला माहिती आहे म्हणू मी इथे हॉस्पिटलचं CCTV फुटेज बघते आहे आणि त्या CCTV फुटेजमध्ये तोच माणूस मला दिसतोय जो माणूस आपल्या CCTV फुटेजमध्ये दिसत होता. मनू म्हणजे विचारते तेव्हा ती सांगते की अगं तुला आठवतं आहे तुझ्याकडून मी ते CCTV फुटेज घेतलं होतं. तेव्हा आपल्या बंगल्याच्या बाहेर जो व्यक्ती हा संशयास्पद दिसला होता ना, म्हणजेच ज्या दिवशी आकाशचा आणि माझा अपघात झाला त्या दिवशीचा व्हिडिओ, त्यावरून एक सिद्ध होतं आहे की तो माणूस जिथे होता ना तोच सेम माणूस हा हॉस्पिटलच्या आवारामध्ये दिसला आहे CCTV फुटेजमध्ये. म्हणूनच त्या माणसानेच काहीतरी केलं आहे. काहीच कळत नाही आहे. त्या माणसाला या अगोदरही मी पाहिलेलं नव्हतं आणि त्याच्याशी माझी किंवा आकाशची अशी कोणतीही दुश्मनी नाही आहे. मग तो व्यक्ती हे सगळं आमच्यासोबत का बरं घडवून आणतोय? त्याच वेळेला त्या दोघी विचार करतात आणि भूमीच्या लक्षात येतं की रागिनी आत्याचा माणूस नसेल ना तो? तेव्हा रागिनीचं नाव घेतल्यावर मनू म्हणते की हो एक्झॅक्टली मला पण तेच वाटतंय की तो ना रागिनी आत्याचा माणूस असणार आहे आणि जर तसं असेल तर त्याला एक्सपोज करावं लागेल. भूमी म्हणते की मी सगळं करते, तू एक काम कर, तू आकाशला हे सगळं पटवून दे की त्या दिवशी जो काही ॲक्सिडेंट झाला कोलतेचा तो अगदी ठरवून केलेला नव्हता, तर तो घातपात होता आणि हे सगळं तुला अगदी हुशारीने करावं लागणार आहे म्हणू, कारण आजूबाजूला रागिनी आत्या असणार. त्यामुळे काही झालं तरीही तुला हे सगळं आकाशला नीट समजावून एक्सप्लेन करावं लागणार. निदान त्याला हे सगळं समजलं पाहिजे किंवा त्याला त्या दिशेने विचार करायला तू जरा भाग पाड. तेव्हा ती म्हणते की हो ताई मी सगळं अगदी व्यवस्थित करते, तू काळजी करू नको. परंतु जर खरंच हे आपल्या आईचं कारस्थान असेल तर त्यांना सोडायचं नाही असं आता त्यांनी ठरवलेलं असतं. आणि भूमी म्हणते की ठीक आहे सगळं काही ते व्यवस्थित कर आणि मी पण इथे अजून काही पुरावे मिळत आहेत का ते शोधण्याचा प्रयत्न करते. संकर्षण निर्दोष आहे, त्यांनी काहीच केलेलं नाही. तेव्हा मग तो म्हणतो की मॅम हे बघा हे CCTV फुटेज आहे ना, हे तुम्हाला मी दिलेलं आहे. भूमी म्हणते की थँक्यू सो मच. फक्त मी एक काम करते, मी इथे आले होते ना हे कोणालाही तुम्ही प्लीज कळू देऊ नका. तेव्हा तो म्हणतो की मॅम काळजी करू नका. भूमी म्हणते की थांबा, मी फक्त या माणसाचा जस्ट एक फोटो काढून देते आणि तुम्ही प्लीज तो पेनड्राईव्ह मला द्या, म्हणजेच या फुटेजचा. तेव्हा मग तो माणूस ठीक आहे असं म्हणून तिला पेनड्राईव्ह देत असतो आणि भूमी तो दीपकचा फोटोही मोबाईलमध्ये काढून घेते. भूमी म्हणते आता या फोटोचा मला खूप उपयोग होणार आहे आणि या माणसाला एक्सपोज करावं लागेल. तेव्हा इथे आकाश आणि रागिनी दोघंजणही पोलीस स्टेशनला गायकवाडांना भेटण्यासाठी आलेली असतात. दोघंही गाडीतून उतरतात आणि भूमी पण विचार करते की हा फोटो मला आपल्या गायकवाड सरांना दाखवला पाहिजे, त्यांना हे सगळं सांगितलं पाहिजे. म्हणूनच भूमी ही आता गायकवाड सरांच्या इथे आलेली असते. आकाश गाडीतून उतरल्याबरोबर भूमी समोर दिसते. आता भूमी आल्याबरोबर लगेच ती विचारते की आकाश तू इथे सरांना भेटायला आला होतास का? तेव्हा तो म्हणतो की हो मी सरांना भेटायला आलो होतो. तू? तेव्हा भूमी म्हणते की हो मला पण ॲक्च्युली गायकवाड सरांनाच भेटायचं होतं. म्हणजे जे काही घडतंय ना आतापर्यंत त्याबद्दल जरा मला त्यांच्याशी बोलायचं होतं. ती मागे बघते आणि म्हणते खरं तर संकर्षणने हे काहीच केलेलं नाही आहे, हे सगळं मला माहीत आहे आणि तेच मला जरा त्यांच्याशी बोलायचं होतं, डिस्कस करायचं होतं. त्यावेळेला मग आकाशला ती पुन्हा म्हणते की आकाश तुला माहिती आहे का संकर्षण हे सगळं असं करणाऱ्यातले नाहीत आणि जे काही घडलं आहे त्या वतीने मी त्यांच्या वतीने तुझी माफी मागते. कारण ते असे नाही आहेत, ते नाकावरून चालणारे आहेत आणि त्यांना त्यांच्या चारित्र्यावर जरा कोणीतरी गालबोट लावलं तर ते त्यांना सहन न होण्यासारखं आहे. म्हणून ते एवढे चिडतायत ना, ते त्यांचा स्वभाव तसा नाही आहे. आकाश तिला म्हणतो की भूमी तुला काय वाटतंय, मी कसा आहे हे तू विसरली आहेस का इतक्यात? मलाही ते सगळं आवडत नाही. मी पण एकदम पारदर्शक आहे, मलाही या सगळ्या गोष्टी आवडत नाहीत खरं तर. परंतु तू माझ्याबद्दल विसरली आहेस ठीक आहे.
तेव्हा मग संकर्षण असे नाही आहेत असं म्हटल्याबरोबर तो म्हणतो की मग पुरावा दाखव की तू हे सगळं कोणत्या बेसिसवर बोलतेस. त्याच वेळेला मग ती म्हणते की हो त्याचा पुरावा आहे माझ्याकडे. आणि मग त्याच वेळेला रागिनी जराशी दचकते आणि तिच्याकडे बघतच राहते. आकाश म्हणतो की काय झालं, बोल ना, तुझ्याकडे जर पुरावा असेल तर दाखव ना मला तो पुरावा की संकर्षण निर्दोष आहे. तेव्हा भूमी म्हणते की हो पुरावा आहे आकाश माझ्याकडे, परंतु आता सध्या मला तुला काही दाखवता येत नाही आहे कारण माझ्याकडे तसा ठोस पुरावा नाही आहे. आकाश म्हणतो की भूमी हे बघ, तू ना हे सगळं प्लीज मला बोलून दाखवू नकोस. मला माहिती आहे की या सगळ्याला ना तो संकर्षण जबाबदार आहे आणि तुला सध्या त्याची बाजू चांगली दिसते त्यामुळे तू त्याची बाजू घेतेस. परंतु काही झालं तरीही कोलतेच्या प्रकरणात जर तो इन्व्हॉल्व आहे आणि त्याने हे सगळं केलं आहे तर मात्र मी त्याला सोडणार नाही आहे असं आता तो बोलतो. आणि जर पुरावा असेल तर दाखव असंही बोलायला लागतो. मग त्याच वेळेला इथे भूमी ही त्यांच्याकडे बघतच राहते कारण तिला माहीत असतं जर पुरावा दाखवला तर रागिनी ही सावध होईल, म्हणून ती काहीच बोलून दाखवत नाही आणि गप्प बसलेली असते. आता आकाश म्हणतो की ठीक आहे, जाऊ दे भूमी, तुझ्याकडे सांगण्यासारखं काही नसेल तर राहू दे. त्याच वेळेला इथे आता संकर्षण मागून येतो आणि भूमी असा आवाज देतो. भूमी आता मागे वळून त्याच्याकडे पाहते. संकर्षण आल्याबरोबर रागिनी आता अगदी अगदी खोचक नजरेने त्याच्याकडे पाहतच राहते. संकर्षण म्हणतो की भूमी तू इथे काय करतेस, तू इथे आकाशला भेटायला आली आहेस का. तेव्हा ती काही बोलणार तेवढ्यातच तो म्हणतो की एक मिनिट भूमी, तू मला काहीही न सांगता या आकाशला इथे का भेटण्यासाठी आली आहेस. मला हे वागणं अजिबात आवडलेलं नाही आहे भूमी. तेव्हा मग आता लगेच पुढे आकाश म्हणतो की एक मिनिट, ती मला भेटायला आलेली नाही आहे. त्याच वेळेला संकर्षण बोलतो की एक मिनिट, तुला काही मॅनर्स नाही आहेत का, दोघं नवरा बायको बोलत असताना मध्ये बोलायचं नाही, कळत नाही का, असं तो त्याचा इन्सल्ट करतो. त्यावेळेला मग आता आकाश म्हणतो की पण माझ्याबद्दल काही चुकीचं बोललेलं मी ऐकणार नाही आहे ना. तेव्हा दोघांमध्ये पुन्हा वाद होतात. भूमी म्हणते की प्लीज तुम्ही शांत व्हा, संकर्षण जरा बाजूला या, तुम्हाला मी सगळं सांगते. त्यावेळेला मग ती त्याला घेऊन जाते आणि संकर्षण आता भूमीला म्हणतो की हे बघ भूमी, तू जे काही केलं आहेस ना ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे. आणि भूमी म्हणते की एक मिनिट थांबा, आपण जरा बाजूला येऊया. असं म्हणून भूमी त्याला जरासं बाजूला आणते. आणि संकर्षण म्हणतो की काय आहे भूमी, तू इथे कशासाठी आली आहेस मला सांग, का त्याला हे सगळं केलंस तू, म्हणजे का भेटलीस त्याला. तेव्हा मग ती म्हणते की एक मिनिट संकर्षण, एक तर मी आकाशला इथे भेटायला आले नव्हते, योगायोगाने तो इकडे आला आणि इथे खरं तर गायकवाड सरांना त्यालाही भेटायचंच होतं. तेव्हा मग ती म्हणते की का येस तू गायकवाड सरांना भेटायला. भूमी म्हणते की माझ्याकडे हाती थोडेफार पुरावे लागले आहेत, त्यामुळे तेच दाखवण्यासाठी आणि ते डिस्कस करण्यासाठी मी त्यांच्याकडे आले होते. त्यावेळेला मग संकर्षण म्हणतो की बोल, काय पुरावे मिळालेत तुला, मला पण दाखव, काय मिळालं आहे. तेव्हा आता भूमी म्हणते की जर मी संकर्षणला हे सगळं सांगितलं तर तो या सगळ्या गोष्टीत खोलाशी जाईल, गायकवाड सरांशी हे सगळं बोलेल आणि या सगळ्या गोष्टी कदाचित आत्यापर्यंत जाऊ शकतील आणि आत्यापर्यंत गेल्यानंतर आत्या याबद्दल सावध होतील, म्हणून मला आत्यापर्यंत हे सगळं पोचूच द्यायचं नाही. तेव्हा संकर्षण म्हणतो की बोल ना, काय झालं. भूमी म्हणते की तुम्हाला वेळ आली की मी सगळं सांगते कारण माझ्याकडे असा ठोस पुरावा नाही आहे. त्यावेळेला मग तो म्हणतो की ठोस पुरावा नाही आहे की तुझ्याकडे पुरावाच नाही आहे, प्लीज भूमी या गोष्टी पुन्हा अशा करू नकोस. तेवढ्यातच वरुणचा कॉल येतो आणि तो म्हणतो की बरं बोल ना वरुण. तेव्हा वरुणला तो म्हणतो की हो हो मी इथेच आलो आहे याच एरियामध्ये. अच्छा, ते वकील वाट बघतायत का, ठीक आहे मी त्यांना जाऊन भेटतो, असं संकर्षण आता सांगतो. आणि नंतर मग इथे रागिनी आकाशला भडकवण्याचं काम करू लागते. ती म्हणते की आकाश बघितलंस ना, तो संकर्षण कसा वागत होता आपल्या भूमीबरोबर, अरे म्हणजे तिला अगदी इशाऱ्यावर नाचवल्यासारखा करतो तो. आणि भूमी पण बघितलं, त्याच्या प्रश्नाला काही चुकीचं किंवा प्रत्युत्तर देत नव्हती, तो काही बोलेल ते गपगुमान ऐकून घेत होती ती. आणि तोही कसा तिच्यावर अधिकार गाजवत होता. या सगळ्यावरून तर एकच सिद्ध होतं आहे की तो संकर्षण आपल्या भूमीवर अधिकार गाजवतोय आणि भूमीलाही तो अधिकार मान्य आहे आणि म्हणूनच ती काहीच बोलली नाही ना त्याला, बघितलंस ना तू. तेव्हा संकर्षणचं ते वागणं पाहून आकाशही डिस्टर्ब झालेला असतो आणि रागिनीचा जो हा हेतू असतो आकाशला डिस्टर्ब करण्याचा तो पूर्ण झालेला असतो. नंतर मग भूमी ही हॉस्पिटलमध्ये येते आणि तो जो फोटो दीपकचा असतो तो फोटो तिथल्या सिस्टर्सला दाखवायला लागते आणि म्हणते की तुम्ही जरा बघता का की हे जे सगळं काही आहे ते म्हणजे हा त्या दिवशी ज्या दिवशी ते कोलते वारले त्या दिवशीचा CCTV फुटेजमधून हा घेतलेला माणूस आहे, या माणसाला तुम्ही कधी पाहिलं आहे का. तेव्हा मग तिकडच्या सिस्टर बघतात आणि म्हणतात की नाही मॅडम, याला तर आम्ही कधी पाहिलं नाही आहे, म्हणजे हा कधी असा दिसलाच नाही आहे, हा वॉर्डबॉय कोण आहे. असं म्हटल्याबरोबर आता भूमी ही आठवते की तोच माणूस होता हा जो इंजेक्शन देण्यासाठी पण कदाचित आला असेल तर. तेव्हा मग ती म्हणते की नाही मॅम, याला तर आम्ही कधी असं पाहिलेलं नाही आहे, एक काम करतो
तेव्हा मग भूमी म्हणते की ठीक आहे, मला सांगा की त्या दिवशी इंजेक्शन कोणी दिलं होतं, हे सगळं काय झालं होतं. तेव्हा ती सिस्टर म्हणते की मॅडम, इंजेक्शन दिलं होतं मी, परंतु काय झालं, अचानक आमचा ना मॉनिटरच बंद पडला आणि जर त्या मेकॅनिकला आलं, मेकॅनिक टीमला बोलवलं, परंतु त्यांनी सांगितलं की हा मॉनिटर तर बंद पडलेला नाही आहे, हा कोणीतरी बंद केला आहे मुद्दाम. तेव्हा भूमीला धक्काच बसतो. ती म्हणते की बंद केला म्हणजे नेमकं. तेव्हा मग ती म्हणते की एक कोणीतरी वॉर्ड बॉय होता, त्याने मला सांगितलं की मॉनिटर बंद पडला. आणि तो सगळा क्षण आठवतो आणि भूमीला क्लिक होतं की जेव्हा ती मॉनिटर बंद पडल्यानंतर, म्हणजेच जेव्हा हॉस्पिटलमध्ये आलेली होती, तेव्हा दीपकचाच तिला धक्का लागलेला आणि भूमीच्या लक्षात त्याचे घारे डोळे येतात. ती कन्फर्म होते की हो, म्हणजे हाच तो दीपक होता ज्याच्यामुळे हे सगळं घडलं. त्यानंतर मग आता इथे भूमी विचार करते की नाही, हे जेवढं वाटतंय तेवढं साधं सोपं नाही आहे, नक्कीच यामागे काहीतरी कारस्थान आहे आणि हे दीपक सगळं घडवून आणतोय. तर इथे आकाश हा बसलेला असताना त्याला भूमीबरोबर संकर्षण जो हक्क गाजवत होता ते आठवतं आणि त्याला जरासं टचकन डोळ्यात पाणी येतं. तेव्हा मग मानू येते आणि म्हणते की भाऊजी, काय झालं, म्हणजे तुम्हाला कसला त्रास होतोय, काही विचार करताय का तुम्ही, डिस्टर्ब दिसताय. तेव्हा मग तो म्हणतो, सध्या जे काही घडतंय ना आपल्या हॉस्पिटलमध्ये किंवा कोलतेबद्दल, त्यामुळे मला जरा आठवून वाईट वाटते. तेव्हा मनू म्हणते की भाऊजी, मी एक गोष्ट सांगू का तुम्हाला. तेव्हा तो म्हणतो की बोल, काय झालं. मग ती म्हणते की भाऊजी, मला एक कळत नाही आहे, आपल्या ऑफिसचं रिनोव्हेशन झालं असतानाही तो बोर्ड आपला कसा काय खाली पडू शकतो आणि तो बोर्ड कसा काय खाली पडला आहे हा प्रश्न आहे. म्हणजे तो बोर्ड कोणीतरी खाली पाडला आहे असं वाटतं आहे मला. त्यावेळेला मग आकाश म्हणतो की म्हणजे तुला काय म्हणायचं आहे मानसी, की तो बोर्ड मुद्दाम कोणीतरी खाली पाडला का. तेव्हा ती म्हणते की हो भाऊजी, मलाही तसंच वाटतं आहे की हा बोर्ड आहे ना कोणीतरी मुद्दामच खाली पाडलेला आहे. तेव्हा तो म्हणतो की तुला वाटतं आहे की हा अपघात नसून घातपात आहे. तेव्हा ती म्हणते की हो, तेवढंच वाटतंय मला, कारण कोणीही काही करू शकतं. तेव्हा हे कोणीतरी मुद्दाम घडवून आणलंय असं मानू त्याला सांगत असते. त्यावर आकाश म्हणतो की पण हे कशाला कोण घडवून आणेल, नक्की या सगळ्याच्या मागे काय आहे, हे कोण कशाला करतंय या सगळ्या गोष्टी. आता ती त्याला क्लिक करते आणि आणि आकाश म्हणतो की मला तरी असं वाटत नाही आहे की कोणी हे सगळं मुद्दाम घडवून आणलं असेल, आणि जर मग कोणी असेल तर मग संकर्षण. त्याच वेळेला आता इथे आकाशला त्याच्यावर डाऊट येत असतो. मग ती म्हणते की नाही भाऊजी, मला तरी वाटतं आहे की या सगळ्या गोष्टीच्या मागे ना वेगळंच काहीतरी कारण आहे, कदाचित रेप्युटेशन खराब करण्यासाठी. तेवढ्यातच तिथून आता रागिनी येते. रागिनी म्हणते, आकाश, अरे तुला बातमी कळली आहे का रे आकाश, असं म्हणून हळहळत येते. आकाश म्हणतो की काय, कशाबद्दल बोलतेस तू, काय बातमी. तेव्हा ती म्हणते की अरे आकाश, काल रात्री कुलतेच्या बायकोने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता रे. तेव्हा तो म्हणतो की काय बोलतेस आत्या. मग ती सांगते की हो अरे, कालच न्यूज मिळाली, खरंच खूप वाईट घडलं, असं म्हणून आता ती सांगायला लागते. आता या सगळ्याचा आकाशलाही जबरदस्त असा धक्का बसलेला असतो की हे कुलतेची बायको अचानक का करायला लागली, असं का होतंय. तर इथे भूमी ही म्हणते की बरं ठीक आहे, चालेल, हा फोटो मी तुम्हाला शेअर करून ठेवते. ती आता तिथल्या सिस्टरचा नंबर घेते आणि म्हणते की हे बघा, तुम्हा दोघींना मी हे शेअर केलं आहे आणि जर याबद्दल तुम्हाला काही समजलं तर प्लीज मला तुम्ही दोघी येऊन सांगा. मग ती म्हणते की ओके चालेल मॅडम. आणि तेवढ्यातच एक तिसरी सिस्टर येते आणि ती म्हणते की बघा, परवाचा जो काही हा फोटो आहे ना, हा फोटो किती छान वाटतो आहे, बघ किती सरांबरोबर छान सेल्फी क्लिक झाला आहे ना, असं म्हणून आता ती तो सेल्फी दाखवत असते. तेवढ्यातच आता ती म्हणते की हाच तो माणूस जो भूमी मॅडम सांगत होत्या, प्लीज लवकर जा आणि भूमी मॅडमला बोलव. तेव्हा मग धावत धावत ती जाते आणि भूमीला बोलावते. आणि भूमी आता म्हणते की काय गं, काय झालं, कशाला आवाज दिलात. तेव्हा ती भूमीला सिस्टर सांगते की मॅडम, हाच होता ना तो माणूस, म्हणजेच तो वॉर्ड बॉय ज्याबद्दल तुम्ही बोलत होतात, ज्याचा तुम्ही फोटो दाखवलात. तेव्हा मग भूमी तो फोटो बघते आणि भूमीच्या लक्षात येतं की बरोबर हाच आहे, म्हणजेच तो वॉर्ड बॉय हा रूमच्या बाहेर पडतानाचा तो फोटो आलेला असतो. आणि भूमी म्हणते की हा खूप मोठा पुरावा आहे, प्लीज मला हा फोटो जरा सेंड कर. असं म्हणून भूमी तो फोटो घेते आणि म्हणते की आत्ता काही खरं नाही, हा सगळा माणूस, हे सगळं एकाच्याच मागे आहे, हे सगळं घडतंय. तेवढ्यात संकर्षण येतो आणि म्हणतो की मला कळत नाही आहे भूमी, तू इथे का थांबली आहेस, म्हणजे काय झालं आहे, तुम्ही सगळे इथे एकत्र. त्यावेळेला मग भूमी सांगायला लागते की हो, ॲक्च्युली काय झालं आहे ना संकर्षण, की हा फोटो आहे ना तो जरा संशयास्पद आहे. तेव्हा लगेच सिस्टर सांगून टाकतात की सर, ॲक्च्युली काय प्रॉब्लेम झाला आहे माहिती आहे का, की त्या दिवशी ज्या दिवशी अपघात झाला ना, हा वॉर्ड बॉय हा सतत इथे तिथे दिसतो आहे आणि भूमी मॅडमला त्याच्यावर संशय आला. तेव्हा मग तो दचकतो आणि म्हणतो की हो, म्हणजे याला तर आपण कधी हॉस्पिटलमध्ये पाहिलेलं नाही, हा नवीन कोण आहे.
त्यावेळेला मग आता सिस्टर म्हणते की हो सर, ॲक्च्युली मला पण काही समजत नाही आहे हे काय आहे, आणि हा वॉर्ड बॉय अचानक हे सगळं कसं. तेव्हा रागिनी म्हणते की मला तरी वाटतंय ना की हे सगळं खूप संशयास्पद आहे. बरं ठीक आहे, चालेल, आता या सगळ्या गोष्टींचा आपण शोध घेऊया. तुम्हाला जर कुठे दिसला तर सांगा. आता ती त्यांना जायला सांगते आणि भूमी ही आता संकर्षणला म्हणते की मला काहीतरी चुकीचं वाटतंय. काहीतरी अशी गोष्ट आहे जी ही आपल्यापासून लपवली जाते. त्यावेळेला मग संशय घेण्यासारखं बोलल्यानंतर संकर्षण म्हणतो की हो बरोबर आहे. जर हा वॉर्ड बॉय असा तसा इतरत्र दिसतोय आणि ज्याला कोणीही पाहिलेलं नसेल तर कदाचित इंजेक्शन देण्याचं किंवा मॉनिटर बंद करण्याचं काम यानेच केलेलं असेल. काही केलं तरीही या वॉर्ड बॉय जो मुलगा आहे त्याला आपण गाठायलाच हवं, असं आता संकर्षण हा भूमीला सुचवतो. आणि त्यामुळे त्याला आता लक्षात आलेलं असतं की नक्कीच काहीतरी या माणसामुळेच झालेलं आहे. आणि तपासाची दिशा सापडल्यामुळे संकर्षणही आता थोडा रिलॅक्स असतो. कारण काही झालं तरी त्याच्यावर हा जो आरोप लागलेला असतो तो आरोप काहीही करून त्याला मिटवून टाकायचा असतो, आणि त्यामुळे हे सगळं खरं तर तो करत असतो. नंतर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की भूमी ही त्या मीटिंगमध्ये असते आणि म्हणते की सर, आतापर्यंत तुम्हाला असं वाटत होतं की संकर्षण यांनी केले, परंतु आता मी जो काही पुरावा आणते त्यावरून हे लक्षात येईल तुमच्या की हे सगळं कोणीतरी दुसऱ्यानेच केलं आहे. त्यावेळेला मग भूमी ही म्हणते की डॉक्टर संकर्षण निर्दोष आहेत आणि त्याचा पुरावा हा माझ्याकडे आहे. असं म्हटल्याबरोबर आता इथे आकाश हा बघतच राहतो भूमीकडे, आणि भूमी ते CCTV फुटेज हे ओपन करायला सांगते आणि म्हणते की सर, तुम्ही त्या CCTV फुटेजमध्ये बघा नक्की चुकी कोणाची आहे ती. त्यावेळेला ते फुटेज ओपन होतं आणि मग ओपन झाल्यानंतर त्यामध्ये सरळ स्पष्ट दिसत असतं की हे सगळं जे काही घडतं आहे त्यामध्ये संकर्षणची काहीच चुकी नाही आहे. आणि त्या वॉर्ड बॉयमध्ये भूमी सांगते की हा जो हॉस्पिटलचा वॉर्ड बॉय आहे तो संशयास्पद आहे आणि त्याला पूर्वी कधीही इथे पाहिलं गेलेलं नव्हतं. याचा अर्थ की या वॉर्ड बॉयजनेच हे सगळं केलेलं आहे. डॉक्टर संकर्षण निर्दोष आहेत आणि तसा पुरावा आता माझ्याकडे आहे आणि त्याचा शोध घेण्याचा तपास आता पोलीस घेत आहेत. असं म्हटल्याबरोबर सगळे आता बघत राहतात आणि दीपकचा जेव्हा चेहरा दिसतो तेव्हा मात्र आता रागिनी खूप घाबरते. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.